आम्ही प्रपंचावर फार विश्वास ठेवतो, फार नश्वर असलेल्या प्रपंचासाठी इतकी धडपड करतो, म्हणाले धड पडेपर्यंत धडपडतो. सकाळी उठल्यापासून माणूस रात्रीपर्यंत इतका पळतो, इतका पळतो. आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे धड पडेपर्यंत हा माणूस धडपडतो. आणि म्हणले ते धड सुद्धा धड पडतच नाही, शेवटी पडतच नाही. निव्वळ रडारड आयुष्याची वाट्याला येते. का? आम्ही उत्तम मार्ग नाही निवडत. संभ्रांत अवस्था, भ्रांतचित्त अवस्था, मी कोण याचं उत्तर नाही कळत शेवटपर्यंत. अमुक 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 हे माझ्या देहाला दिलेलं नाव, पण आमचा परमार्थ नावासाठी नाही तर भगवंताच्या नामासाठी असावा, हे ज्याला कळलं त्याला परमार्थाचा अर्थ कळाला. संत म्हणतात परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो बर का. अर्थाचा परमार्थ आम्हाला लवकर कळतो की नाही. परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो. आणि मग ज्या सुखाच्या मागे आम्ही अखंड धावत राहतो ना, सुख प्राप्त व्हावं, सुख मिळावं. संत म्हणतात सुखाचा कुठलाही मार्ग नसतो. श्रोते हो, खरं सांगते, सुखाचा कुठलाही मार्ग नसतो. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी वृत्तीने राहणं हाच सुखाचा एकमेव मार्ग आहे. विठ्ठल मला सांगा ना, हा जो सोहळा आहे, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, काय मिळणार आहे इथं? होय अंग हरिरूप तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता. तेणे सदा चित्ता समाधान. खरं सांगा, इथं आल्यानंतर समाधान मिळतं की नाही मिळत? बर, ते समाधान जे आता तुम्ही मिळतं म्हणाला, ते समाधान कायमस्वरूपी टिकतं का? आपण प्रपंचात गेल्यानंतर समोर कटकट, प्रपंच फार कटकटीचा आहे ना, खरं आहे ना. मग सोडवतच नाही आम्हाला, तरी सुद्धा सोडवतो का? वास्तविक आम्ही संसाराला धरलंय की संसाराने आम्हाला धरलंय? काय झालंय? आपण धरलंय. मग सोडायला कोणी पाहिजे? संसार सुटत नाही या तक्रारी आम्ही करतो. अडचण अशी आहे की आम्ही सोडायला तयार नाही. पंचतंत्रात एक कथा असायची. ते राजाने एक माकड पाळलं होतं बरं का. आणि प्रधानाला घेऊन आणि त्या माकडासोबत एक राजा त्याची परीक्षा बघण्याकरता जंगलात गेला. एका झाडाच्या छोटीशी ढोली होती, त्या ढोलीमध्ये फुटाणे टाकले माकडासाठी. ते माकड धावत गेलं आणि त्या ढोलीमध्ये त्यांनी हात घातला. मूठ भरली फुटाण्यांनी. परिणाम असा झाला, जाताना हात सहज गेला, बाहेर येताना मुठीचा आकार वाढल्यामुळे हात बाहेर यायला तयार नाही. ही गोष्ट माकडाची आहे बरं का. हात बाहेर यायला तयार नाही. त्याचा परिणाम असा झाला, बरीच खटपट करतोय. गरज काय होती हो? मूठ सोडण्याची. सुटे ना. भरपूर खटपट करता करता हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, पण हात बाहेर निघेना. गरज होती, मूठ सोडली, फुटाणे खाली पडले, हात आपोआप निघाला. राजाने एक युक्ती केली. प्रधानाला सांगितलं, एक पेढ्यांचं मोठं भरलेलं ताट त्या माकडाला दिसेल अशा अंतरावर ठेवलं. ते माकड बर का, ते माकड पेढ्यांकडे पण बघतंय, पण मूठ सोडायला तयार नाही. पेढ्यांकडे सुद्धा बघतंय आणि मूठ सोडायला तयार नाही. मूठ सोडली असती, पेढे मिळाले असते. आमचंही असंच होतं. का? कारण प्रपंचातल्या नश्वर आणि क्षुद्र सुखाकरता आम्ही अत्युच्च परमार्थाचं महाधन आणि परमोच्च सुख जे संतांना गवसलं ते मिळत असताना सुद्धा ते नाकारतोय. आमची पावलं इकडे वळायला सहजासहजी तयार होत नाहीत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण आहे. येत आहे का कीर्तनाला? म्हणले नको, आज मूड नाही लागत.
आज काय म्हणे अंगच दुखतंय, पायच दुखतायत. कितीही ठरवा इकडे येणं, बघा तुम्ही आपल्या नशिबात आणि भाग्यात ही सेवा नसेल ना तर आपण इथे येऊच शकत नाही. आपण इथं येणं हे तुमच्या माझ्या हातात नाही. ही त्या विधात्याने तुमची माझी घेतलेली नोंद आहे, त्यांनी आपलं केलेलं सिलेक्शन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या महाराज मंडळींनी इतकी सुंदर चाल गायली. परमेश्वरांनी त्यांचं केलेलं सिलेक्शन आहे, त्याच्या सेवेकरता. ही नादब्रह्माची सेवा, ही त्यांनी केलेली निवड आहे. आपण काही नाही. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, डोंगरे शास्त्री जी म्हणायचे. कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. पण आम्ही नश्वर प्रपंचामध्ये इतके गुंतलो की इकडे पावलं सहजासहजी वळत नाही. बघा, ऐन वेळी ठरवा, ऐन वेळी पाहुणे येतील, येणं कॅन्सल होईल. 7 दिवसांचा आपला सुंदर महोत्सव आहे. कितीतरी मंडळी येऊ 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 म्हणून 7 दिवस संपले तरी इकडे पावलं वळत नाहीत. पाहुणे तरी येतील, नाही तर काहीतरी अडचण येईल. ती पाहुणे नाही, ते आपलं पाप असतं खरं तर. पाहुण्यांना नाही म्हणायचं तुम्ही आमचं पाप आहे म्हणून, पण काहीतरी अडचण येते आणि आमचं इकडे येणं राहून जातं. तुमच्या माझ्यावर जर प्रारब्ध कृपा असेल, प्रारब्ध बलवत्तर असेल म्हणून तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सहस्र जन्मा ओळखी जे एक वेळ मुखासी यावं, या माऊली म्हणते. हजारो जन्मांची पुण्याई असावी तेव्हा इकडं पावलं वळतील ना. मग ही संतांची पावलं, त्या पावलावरून आम्ही जर चाललो तर आमचं गंतव्य आणि आमचं ध्येय आम्ही निश्चित गाठू. बाकी सगळं बाजूला राहू द्या. सगळं व्यवहारातला सगळा मोठेपणा इथे बाजूला ठेवायचा. श्रोते हो, आपण व्यवहारात किती मोठे असू द्या, कितीही, इथे श्रद्धेचंच काम चालतं, इथं बुद्धीचं काम नाही चालत. मला माफ करा, बुद्धीनं किरसुणीचं काम करायचं, गालीच्या अंतरायचा, बसायचं श्रद्धेने. आणि मग श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. माझे भगवद्गीतेमध्ये गोपाल कृष्ण सांगतात, श्रद्धावान माणसाला ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानी माणसालाच मोक्ष प्राप्ती होते. मोक्ष असा फुकट कुठल्याही गावाला मिळत नाही, विकत मिळत नाही. मोक्ष कुठे मिळतो? येथ मनाचा मारून करिता, माऊली म्हणते, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्षासे आयता, श्रवणाची माझी येथे मोक्षासे आयता. आयता मोक्ष दिलाय, विकत आणावा लागतो. आपण पटकन म्हणतो मोक्ष मुक्तीच्या गप्पा आम्ही सहज मारतो, पण कीर्तनामध्ये आयता मोक्ष आपल्याला मिळतो हे ठाम. आणि हे सगळ्यासाठी मुखी नाम हाते मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाते मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्ष बहुताचे, ऐसे साक्ष बहुताचे, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुताची, हे ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाते मोक्ष, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची, ऐसी साक्ष बहुताची. मुखात नाम असणं मोक्ष प्राप्तीचा मार्ग खुला आहे. म्हणून खरं सांगू का, बरीच मंडळी कीर्तनात नाम घ्यायला तयार नसतात. कारण म्हणाले तोंड रिकामं नसतं. मी यापेक्षा स्पष्ट नाही बोलत हो. सुज्ञा साधिक सांगणे न लगे. खरं सांगू का, मला माफ करा, हात जोडून सांगते
कीर्तनामध्ये काहीही असलं तरी या धर्मपा मंडपामध्ये मुखामध्ये फक्त नाम पाहिजे, फक्त नाम पाहिजे. आणि नामासाठी आम्ही इथं आलो हे कायम डोक्यात राहावं. संतांनी आम्हाला ही नाम साधना, ही भक्तीची उत्तम साधना सोपी करून दिली. ज्या तुकोबरायांचा अभंग आपण निरूपणाकरता घेतलाय त्या तुकोबरायांचं चरित्र समाधानाकरता तुम्ही आम्ही सगळे इथे आलो. महाराजांचं प्रापंचिक समाधान काय होतं? काय होतं? 18 विश्व दारिद्र्य होतं. नारा विठा महादा गोंदा भागीरथी भागू 4 वर्षांची प्रचंड 4ही लेकरं 4 दिवस उपाशी असायची. आणि अवलामाई आमच्या जिजाई आई साहेब तुकोबरायांना सांगायच्या, धनी अहो तुम्ही रोज त्या पांडुरंगाचा पाय पकडण्यासाठी जातायसा, पण माझ्या संसाराची धुळदान झाली त्याच्याकडे बाईस बघा की. आणि तुकोबराय हसायचे, म्हणायचे, अवले जिजे अगं ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे नव, कशा पायी काळजी करतेस? ती म्हणायची, हा मला समज ठावाय तो काळतोंड्या. तिच्याकडे मोठी डिक्शनरी होती. तिनं जे एकदा सुरू केलं ना ते इथंही नाही सगळं घेता येत. आमच्या जनाबाई पण म्हणायच्या, अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या, पुढचं इथं न सांगण्यासारखं आहे. इतकं सुंदर संतांनी भांडण करावं परमेश्वराशी, इतकं सुंदर भांडण करावं. तुकोबराय सांगतात, जिजे काळजी करू नको ग, अगं चिंता प्रपंचाची करू नको. चिंता करायचीच असेल ना चिंतन कर, आणि चिंतन माझ्या पांडुरंगाचं कर. कारण ज्याच्या चिंतनानं जीवनातल्या सगळ्या चिंतांचं हरण होतं तो चिंतामणी मला भेटलाय. आणि या संसाराचं काय ग? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार, वाया येर झार, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार, वाया येर झार. एका जनार्दनी हा संसार खोटा, हरिभक्ती करा तेणे नोहे तोटा, हरिभक्ती करा तेणे नोहे तोटा, हरिभक्ती करा तेणे नोहे तोटा. एका जनार्दनी हा संसार खोटा, हरि भक्ती करोनी हरि भावे मोठा, हरि भक्ती करोनी हरि भावे मोठा, हरि खोटा. एका जनार्दनी हा संसार खोटा, हरिभक्ती करा तेणे नोहे तोटा. सगळा फायद्याचाच बघतो ना आपण व्यवहार, सगळीकडे फायदा झाला पाहिजे. मग संसार खोटा आहे, हरिभक्ती तुम्हाला फायदा करून देणार आहे. संतांनी वारंवार सांगितलं. तुकोबराई सांगतायत, आवले काळजी करू नकोस ग, कशा पायी काळजी करते? ज्यानं चोच दिली तो चारा देणार आहे. तुकोबरायांच्या प्रपंचाचे 18 विश्व दारिद्र्य ही अवस्था होती. प्रचंड उपासमार व्हावी, पण प्रपंचाकडे महाराजांनी लक्ष देणं सोडून दिलं. एक काळ सावकारी होती घरात, प्रचंड श्रीमंती होती, पण बघता बघता दारिद्र्य आलं. आणि तुकोबराय प्रपंचाला बाजूला सारून परमार्थ मार्ग करण्याकरता बाहेर पडायचे. 8-8, 15-15 दिवस आळंदी पंढरपूर. घरात थांबायला तयार नव्हते. भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बसायचे, तिथं भगवंताची आराधना करायचे. आणि एखादी चिमणी येताना दिसली की तिला म्हणायचे, बाई ग माझ्या मांडीवर बसशील का? तुझ्यातलं माझ्यातलं आत्मतत्व एक आहे. परिणाम असा व्हायचा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुका म्हणे होय मनाशी संवाद. संवाद कुठला आहे? मनाचा आहे, आतला आहे. आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. ज्या तुकोबरायांचं प्रपंचाकडे लक्ष नाही, आवलीच्या सांगण्यावरनं कधीतरी एखाद्या शेताची राखण करण्याचं काम तुकोबरायांना भेटावं. तुकोबराय एका ऊसाची राखण करण्याचं काम लागलं. इतका खुश झाला मालक तुकोबरायांवर, घरी जाताना एक ऊसाची मोळी दिली खांद्यावर महाराजांच्या. महाराजांच्या खांद्यावर ऊसाची मोळी आहे. महाराज पुढे चालतायत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आपली बारकी बारकी पोरं महाराजांच्या मागे मागे. काही जणांनी मागून घेतला, काही जणांनी मागून घेतला. ऊसच संपले सगळे.
एक दोन दोन कांडकं शिल्लक राहिली होती ऊसाची खांद्यावर, कळलंही नाही त्यांना. घरी येईपर्यंत 2च कांडकं. आल्यानंतर एक ऊस लेकरा बाळांनी खायला घेतला आणि एक ऊसाचं कांडकं अवलीच्या हातात दिलं. महाराज पांडुरंगासमोर बसले. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. देवा मला वेड लागला असं सगळे म्हणतात. खरंच का रे? हो, मला तुझं वेड लागलं. या आनंदात असताना अवलीनं यावं आणि ऊसाचं दांडकं मारावं तुकोबरायांच्या पाठीत. तुकोबरायांचं हळवं अंतःकरण महाराज म्हणतात, अवले मला माहितीये, मला दिल्याशिवाय तू एकटी ऊस खाणार नाही. हा प्रपंच होता तुकोबरायांचा. मग इतके अगणित उपकार तुमच्या माझ्यावरती करून ठेवले, म्हणून स्वतः संतत्व पदाला पोहोचल्यानंतर सुद्धा अन्य संतांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारे या प्रथम चरणाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, काय सांगू आता संताचे उपकार. आ, आ, काय सांगू आता संताचे उपकार. आ, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. आ, 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 काय सांगू आता संताचे उपकार. आ, आ, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती. मज निरंतर मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आ, आ, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आ, आ, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. टाळ्या वाजवा. जो गोड चाल, अत्यंत गोड गायन केलं महाराजांनी. यांच्यासाठी तर टाळ्या आहेतच, पण सगळ्यात जास्त टाळ्या आमच्या या मावशींसाठी, दोघींसाठी, ताई आणि मावशी. नऊवारीतल्या आजी किती गोड. सगळे तुम्ही दोघी सुद्धा या पट्टीत गाणं सोपं नाही आमचं, काळी दोनचा वरचा स्वर लावणं, पण तरी सुद्धा इतका छान स्वर लावतायत. टाळ्या कमी पडल्या का? काही काटकसर करताय का? कीर्तनातली टाळी टाळायची नसते बरं का. आम्ही नारदीय कीर्तनामध्ये बऱ्याचदा मोरोपंतांच्या आर्या घेतो. त्या मोरोपंत पराडकर हे बारामतीचे होते बरं. त्यांनी फार सुंदर आर्या भारत लिहिलं. पंत साहित्यातले एक मोठे कवी होऊन गेले. त्यांनी आर्या वृत्त दिलं मराठी साहित्याला, खूप सुंदर लिहिलं. ते म्हणाले,
टाळी मृदुरमणीसी. व्यवहारात टाळ्या किती असतात बघा. उच्च स्वरे कर टाळी. पोटाची एक टाळी तदुपरी दुसरी लागली ध्यान टाळी. किती टाळ्या आहेत बघा. टिंगली साठी टाळी. कुणाची टिंगल झाली, चेष्टा झाली, आपण काय म्हणतो? दे टाळी. म्हणतो मित्रासी दे बघू टाळी. टाळा टाळी सटाळी परधन कवळी ती नवे शुद्ध टाळी. भाकरी करिता टाळी. माता भगिनी जुने, आताच्या नाही का. अहो काय आनंद होता, काय आनंद होता. जुनी माणसं म्हणतात अशी सुंदर भाकरी चुलीवरची, तिलाच वरनं नुसतं तेल मीठ लावलं आणि लेकरा बाळांना संध्याकाळच्या भुकेला खायला दिलं की दिस वॉज आवर पिझ्झा अँड बर्गर. आता वेगळा पिझ्झा आणि बर्गरची गरज नाही का, त्यावेळी नव्हती. भाकरी करिता टाळी पोटाची कटाळी. टाळा टाळी सटाळी त्यासी काळ कवटाळी. आणि जी टाळी जन्म मरणाते टाळी म्हणून कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी. बरं, आता यामागे मी वेळ नाही घालवत. त्याच्या मागे शास्त्रशुद्ध कारण आहे. टाळी का वाजवायची डॉक्टरांना जाऊन विचारावं. कारण आपण काय करतो, डॉक्टरवर विश्वास ठेवतो. प्रिस्क्रिप्शन आणतो, बघतही नाही काय गोळ्या लिहिल्यात, लगेच आणतो श्रद्धेने, आपलं घेऊन टाकतो 5 दिवसाचा जो काय असेल कोर्स तो. आपण अंतराळवीरावर विश्वास ठेवतो, एखाद्या शास्त्रज्ञावर विश्वास ठेवतो. अजून सांगते, आपण विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. एखादं विषाची बाटली कुणी अशी समोर ठेवली आणि म्हणले घे बाबा हे विष आहे, हे प्यायलं की माणूस मरतं बरं का. मग आपण असं म्हणतो का बघू बरं मला 2 थेंब दे, म्हणजे बघूया प्रयोग. आपण विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. मग अमृतासारखं जीवन जगायला शिकवणाऱ्या संतांवर आम्ही विश्वास नाही ठेवत. इथं आमचा अहमपणा, इथं आमचा संशय आडवा येतो आणि आमच्या जीवनाचं आम्ही नुकसान करून घेतो. तुकोबराय म्हणतात, या संतांचे किती उपकार सांगू, काय सांगू आता संतांचे उपकार. काय हा शब्द वाङ्मयामध्ये अनेक अर्थी वापरला जातो. तो उपहासात्मक असतो, तो अनिर्वचनीय वाचक असतो, तो संतापजनक सुद्धा असतो, तो संकल्पजनक असतो, तो उद्गारवाचक असतो. अनेक प्रकारांनी काय हा शब्द वापरला जातो. तुकोबरायांनी हा जो शब्द आहे ना तो कृतज्ञतावाचक वापरलाय. काय वानू आता संतांचे उपकार, काय सांगो आता संतांचे उपकार. प्रश्नार्थक विचारलाय, काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. अनेक अर्थांनी काय हा शब्द. काय सांगू आता ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलविले. अनेक प्रकारांनी काय हा शब्द संत वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये आम्हाला वापरताना दिसतो. तुकोबरायांनी इथे शब्द काय हा कृतज्ञतावाचक वापरलाय की संतांनी माझ्याकरता इतकं केलं, त्यांचं काय वर्णन करू मी. काय सांगू आता, सांगावंसं वाटलं, जिथं बोलायची गरज होती तिथे संत बोलले. काय सांगू आता संतांचे उपकार. अवतारच, जन्मच फक्त जगाच्या कल्याणाकरता आणि जगावर उपकार करण्याकरता आहे. माझ्या ज्ञानोबा राजांना समाजाने प्रचंड वेदना दिली. असं रस्त्याने निघायचंय माऊली माझे, कुणीतरी झोळीमध्ये पीठ घालावं, कुणीतरी यावं खसकन झोळी उपसून घ्यावी, त्या पिठात खडे घालावेत, पीठ खाली सांडावं, भरलेलं सांडलेलं पीठ भरता येऊ नये म्हणून पिठात रेघोट्या उराव्यात. काय पाप केलं होतं ज्ञानराजांनी. संन्याशाच्या पोरा, तुम्हाला जगताच कशाला, तुम्हाला मरत का नाही तुम्ही. इतक्या वाईट पद्धतीने विटंबना करावी, पण तरी सुद्धा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, धरावे
कराया कारण ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना अवतार तुम्हा ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाऊले नाम घेता वदनी दोष जाती. कशा करता अवतार घेतले? अवतीर्ण झाले, अवतरण झालं, संतांचं प्राकट्य झालं. कशा करता? फक्त जनजीवांचा उद्धार करण्याकरता. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी समाजाने दिलेली निंदा छळ सगळं हसत सहन केलं. अहो माऊलींची ज्ञानेश्वरी बघा उघडून. आपण उघडत नाही, हा विषय वेगळा आहे नाही का. आम्ही म्हणतो आम्हाला कळतच नाही ज्ञानेश्वरी. माझ्या तरुण भावंडांना मी कधीतरी सांगते, आता नवीन वर्ष सुरू होतंय, जुन्या वर्षाला आपण निरोप देतोय. सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही फार संकल्प करतो आणि तो तात्पुरताच असतो. काही फार तर नव्याचे 9 दिवस आता म्हण संपली, आता नव्याचे 9 तास म्हणावं लागेल नाही का. तेवढा सुद्धा संकल्प आमचा टिकत नाही. पण मी माझ्या तरुण भावंडांना सांगेन काहीतरी वाचूया नवीन. आणि नवीन काय वाचायचं? हात जोडून सांगते, ज्ञानेश्वरीला हात लावा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या ज्ञानोबारायांनी अमृताची चूळ भरली होती 12व्या शतकामध्ये. 9000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुमच्या माझ्याकरता दिला. जगाने दिलेलं सगळं विष पचवलं. संबंध ज्ञानेश्वरी मध्ये आम्ही आता 31 डिसेंबर आपला खूप मोठा सण आहे नाही का. आपल्या हिंदू बांधवांचा खूप मोठा सण आहे 31 डिसेंबर. म्हणजे आम्ही त्याच्याकरता इतके उलते पालते होतो. माझी तरुण भावंड सांगावं लागतं. स्वामी विवेकानंद म्हणतात तारुण्याचे 3 तकार आहेत, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे ज्याच्याकडे त्याला म्हटले तरुण. आणि दुर्दैवाने आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. ही समाजाची दैन्यावस्था आहे, ही शोकांतिका आहे खूप मोठी. कशाला दुसऱ्यांचं खरकट खायचं? मला माफ करा, मला बाबांनी परत नाही बोलवलं तरी चालेल. पण कधी कधी ना मी नेहमी म्हणते, ज्यांनी बोलायला हवं त्यांनी बोललं पाहिजे. हीच तर गादी आहे बोलण्याची. आणि इथे प्रपंचाच्या गप्पा करत बसायला आपल्याला कुठं वेळ आहे? नको ती माणसं धर्माच्या वल्गना करतात, गप्पा मारतात आणि आम्ही शांतपणे बसतो. हे जे भगवे झेंडे दिसत आहेत ना, ही संतांची पुण्य आहे, ही महापुरुषांची पुण्य आहे. म्हणून आम्ही भगव्याखाली उपस्थित आहोत, इथे बसलेलो आहोत. नाहीतर हे भगव्याचं हिरवं करायला सगळे बसले टपून. 2047 साल ठरवलेलंच आहे त्यांनी, सगळं हिरवं करायचंय. सगळं ताकदीने प्रयत्न चालू आहे. आपल्याला फक्त एक जिहाद माहिती आहे, लव जिहाद. 18 प्रकारचे जिहाद आहेत. लँड जिहाद आहे, वक्फ बोर्ड तर आपण ऐकताच आहात. कित्येक जमिनी गिळतायत. हलाल जिहाद आहे. 18 प्रकारचे जिहाद आहेत. आणि अनेक प्रकारांनी 2047 साल टार्गेट केलंय. त्यासाठी अनेको प्रकारे प्रयत्न चालू आहेत. आणि आपण मात्र काही कशाचा फरक नाही. तिकडं बांगलादेश जळून राख होऊ दे, समाजाचं वाटोळ होऊ दे, आम्हाला घेणं देणंच नाही. अहो शेजारी कोण राहतंय याचंही आम्हाला भान नाही. संतांचे का उपकार मानायचे हो? फक्त अभंग लिहिले म्हणून नाही, सगळं सहन केलं, सगळं सहन केलं. फक्त तुमच्या माझ्याकरता उपकार करायला आले. उपकार करणाऱ्याचे प्रकार आहेत बरं, उपकाराचे सुद्धा प्रकार आहेत. म्हणाले अपकार कर्त्यावर उपकार करणं, उपकार कर्त्यावर अपकार करणं, ऐका, आणि अपकार कर्त्यावर सुद्धा उपकार करणं. बऱ्याच गोष्टी आम्हाला कळत नाहीत, हे सुद्धा कळावं लागतं बरं का. आपल्याला काहीच कळत नाही हे कळावं लागतं. आणि हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? जागेत ना आपण सगळे? कारण कीर्तन ही एकमेव अशी जागा आहे की जिथे ब्रह्मानंदी टाळी लागते, दोन्ही अर्थाने. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. काही माणसं डोलण्याचे प्रकार आहेत, काही असे डोलतात, काही असे डोलतात. म्हणून म्हटलं ते 31 डिसेंबर दिवशी डोलणाऱ्यांची संख्या किंवा ती जमात वेगळी असते. मी हात जोडून सांगते, महाराष्ट्रामध्ये नव्हे, सबंध भारतामध्ये आम्ही जन्माला आलो ना, तर या मातीमध्ये, या मातीचे ऋण आहेत तुमच्या माझ्यावर.
नको त्यांचं खरकट उचलण्यापेक्षा परकी माणसं आमची श्रीमंती घ्यायला लागली. ती इस्कॉन संप्रदाय भारतातला इतका मोठा संप्रदाय झाला, मोस्ट पॉप्युलर पर्सनॅलिटी म्हणून भगवान गोपालकृष्णाकडे पाहतात आणि प्रचंड प्रेम करतात त्याच्यावर. त्यांना हरे राम हरे कृष्ण असं म्हणतं पण येत नाही, तरी सुद्धा नामसाधना करतात, नाचतात भगवंतांच्या. आणि आमची पोरं आजही डीजे समोर नाचतायत, त्याच्यातच धन्यता मानतायत. मी हात जोडून सांगते, 31 डिसेंबरची संध्याकाळ म्हणजे दीपक बाबांना जेवढे धन्य वाटतं टाळ्या वाजवा जोरदार त्यांच्याकरता. अर्थात ही जी रिकाम्या जागा दिसत आहेत या सुद्धा भरतील शेवटच्या दिवसापर्यंत, यात अजिबात शंका नाही. पण जितके धन्यवाद द्यावेत तितके कमी आहेत यासारख्या विभूती महत्वांना, कारण ही मंडळी समाजामध्ये काहीतरी देणं लागतं म्हणून एवढं काम करतायत. आणि 31 डिसेंबर अशा पद्धतीने भजन आणि कीर्तन साजरा करून जर होत असेल ना, तर यासारखं पुण्य नाही आमचं, यासारखं पुण्य नाही. भाग्यवान आहे आम्ही छत्रपतींच्या आणि तुकोबांच्या आणि ज्ञानोबांच्या महाराष्ट्रातले आहोत. हे सार्थ अभिमानाने सिद्ध करण्याकरता 31 डिसेंबर असाच साजरा झाला पाहिजे. हे तुमचं माझं प्रत्येकाचं, आम्ही संतांचे पाईक म्हणून आमचं काम आहे. उपकार केले हो, उपकार केले, अपकार कर्त्यावर सुद्धा उपकार केले. येथे उपकारासाठी वैकुंठातनं आले तुकोबराय म्हणले, आम्ही वास्तविक इथले नाहीच आहे, आम्ही वैकुंठीचे वासी आलो. याची कारण अशी, आम्हाला इथं येण्याची खरं तर काहीच गरज नव्हती. ज्ञानोबराय म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो, हरिपाठामध्ये आम्ही मुक्त झालोय, पण आलो कशा करता? तुमच्या करता आलो. आणि किती उपकार करावे तो समाजावर, अनन्य उपकार करावे. केलेली सगळी निंदा, दिलेला सगळा छळ हसत हसत सहन करावा. तुका म्हणे तोची संत, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे समाजाचे सगळे आघात सहन केले का? जगाच्या कल्याणाकरता, तुमच्या माझ्या कल्याणाकरता. बरं आले कशा करता आले? काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. महाराजांनी कृतज्ञता व्यक्त केली, मला जाग करण्याचं काम संतांनी केलंय. तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर जागेच आहे, आपण कुठं झोपलाय? जागे आहेत ना सगळे, सगळे जागे आहेत, महिला वर्ग. पण आपलं जागेपण हे शरीराच्या जागृतीविषयी संत बोलतच नाहीत. हजारो वर्षांपासून आर्य सनातन वैदिक धर्म परंपरेमध्ये असून सुद्धा आमच्या मनाला आलेली मरगळ, आमचा मेंदू झोपी गेलाय, आमची मनगट काम करेनासी झाली आहेत. म्हणून तर ज्या देवस्थानची मनगट, मेंदू आणि मन कमजोर असतं त्या देवस्थानांचे कळस कापले गेले आणि तिथं घुमट बांधले गेले. वर्षानुवर्षांचा इतिहास आहे. पण जिथं मनाची मशागत झाली, जिथं मनगटामध्ये ताकद आली, जिथं मेंदू सुपीक झाला, विचारांची कार्यप्रवणता जिथं सिद्ध झाली, तिथे त्या मंदिराचे घुमट कापले गेले आणि कळस उभारले गेले. हा इतिहास आहे या भूमीचा. म्हणून तर 22 जानेवारी, बरं आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, मी परत सांगते बरं, आमचा एकच पक्ष आहे, जिथे धर्म आहे तिथे आपण आहे, जिथे धर्म आहोत तिथे आपण आहे. आपला धर्म जगावा, धर्मो रक्षती रक्षतः. आपण धर्माचं रक्षण करावं, धर्म आपल्याला सांभाळणारी आईसारखा आहे धर्म, धर्म आपल्याला सांभाळणार. संतांनी वेळोवेळी आम्हाला जाग करण्याचं काम केलं, कारण आमची प्रचंड असलेली मनाची निद्रिस्त अवस्था मरगळण्यासारखं झालंय. स्वामी विवेकानंदांनी, अलीकडचे स्वामी, 39 वर्षाचं वय मिळालं होतं स्वामी विवेकानंदांना. या जगाला योद्धा संन्यासी रूपाने एक महात्मा भेटला, स्वामीजींच्या रूपाने. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण स्वामीजींचं वर्णन करतात योद्धा संन्यासी. सगळ्या भारतीय समाजाला उद्देशून एक हाक मारली, म्हणाले मला निरोगी शरीराचे आणि निर्व्यसनी असलेले आणि पोलादी स्नायूंचे तरुण द्या, मी देश बदलवून टाकेन म्हणाले होते. हे स्वामीजींचं आव्हान होतं. कारण शरीर नावाच्या यंत्रामध्ये ते व्यसन टाकलं की ते यंत्र गंजायला त्या क्षणी सुरुवात होते. हे आपल्या इथल्या तरुणांना, इथल्या लेकरांना कळावं. ही अनेक महापुरुषांची तळमळ होती. प्रत्येक अगदी जुन्या काळापासून कायम ज्या माझ्या छत्रपतींना सुपारीच्या खंडाचंही व्यसन नव्हतं, त्या राजांची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती बाटल्या रिचवल्या याच्यावर दुर्दैवाने ठरतंय ते अंतर त्यांनी किती कापलं.
इतक्या विलक्षण. बरं, गणपती उत्सवात गणपती समोर असतो, पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव रंगतात, हे मी सांगायला नको, आपण सगळे साक्षीदार आहात या गोष्टींसाठी. ते सॅन्टा की फॅन्टा ते आपलं नाही बरं, आपलं नाही. ते कुणीतरी असतात, ते रात्रीचे येतात म्हणे आपल्या पोरांना गिफ्ट देतात. आमच्या इकडे रात्री कुणी येत नाही. आमच्याकडे उठा जागे भारे आता, करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, दुःख विरथा जय माता. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विरथा जय माता. जगजोगी 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 हा जगजोगी 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 जगजोगी. जाग जाग बोलते, जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी उठवायला आले. आज आमची परंपरा, आमच्या लोकसंस्कृतीचे पाईक म्हणून ज्यांच्याकडे बघावं ती मंडळी भल्या पहाटे यावीत आणि दान पावलं वासुदेवाला, दान पावलं हा दान पावलं वासुदेवाला, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं दौर डुग डुग वाजवी आला, ऐका दौर डुग डुग वाजवी आला, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही ऐका तरी दुसरं येईल, हे जरी नाही ऐका तरी दुसरं येईल, परत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. विठ्ठल विठ्ठल हे आमच्या संस्कृतीचे सगळे पाईक आहेत. मी हात जोडून सांगते, आपल्या लेकरांना घाणेरडं काही शिकवायचं नाही, काही नाही. इतकी प्रचंड श्रीमंती तुमच्या माझ्या संस्कृतीत आहे. त्या मंडळींनी आम्हाला जागं केलं आणि काय केलं मग म्हणाले, त्यांच्याकरता ज्यांनी आम्हाला जागं केलं, मनाच्या निद्रिस्त अवस्थेतनं कायमस्वरूपी खाडकन उठवलं आणि त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थे उत्तम प्रकारे आचारसंहिता दिली, जगण्याची, वागण्याची, बोलण्याची. कसं होतं वागणं, कसं होतं बोलणं, अभंगाचं 3रं चरण. सहज बोलले हित उपदेश, सहज बोलले हित उपदेश,
काय द्यावे तासी पावे उतराई काय द्यावे तासी पावे उतराई काय द्यावे तासी पावे उतराई काय द्यावे तासी भावे उतराई काय द्यावे काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती. अत्यंत कष्टमयी यातना सहन केल्या आणि तुम्हाला मला शिकवून शहाणं करण्याकरता प्रचंड प्रकारचे सायास केले. सहज बोलणे, किती बोलणं साधं होतं, सहज होतं. बघा, विद्वानांच्या बोलण्यामुळे संत समाज प्रभावित होतो, पण संतांच्या बोलण्यामुळे समाज प्रभुभावित होतो. विद्वान मेंदूची भाषा बोलतात, संत हृदयाची भाषा बोलतात. विद्वानाला अर्थ पाहून बोलावं लागतं, संत बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो, बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो. सहज बोलणे, म्हणून तर माऊली प्रतिज्ञा घेतात, मी बोलेन पण कधी, या कारणे मी बोलेन. काय करेन? बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. अतिंद्रिय असलेल्या परमेश्वराचा भोग मी या इंद्रियांना घडवून आणीन. ही क्रांतिकारक प्रतिज्ञा माऊली ज्ञानेश्वरीत करतात. बोलायचं कसं? साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. येईल का आम्हाला असं बोलायला? आमच्या गळ्यात माळ असते, पण माळेबरोबर पथ्य सांभाळायची असतात. हो, आम्ही याच्या अंगावर वास्कन ओरडतो, त्याच्या अंगावर जरा इकडे सरक पलीकडे सरक म्हणलेलं आम्हाला सहन नाही होत. अनेक प्रकारच्या विकारांनी भरलेलं आमचं हृदय. 25 वर्षापूर्वी अमक्यानी मला लेकाच्या लग्नात 250 रुपयाची हलकी साडी दिली. काय बघते म्हणली. आता 25 वर्ष तेच दुखणं लक्षात ठेवलं. किती विकारग्रस्त झालो आम्ही. ईर्ष्या, मत्सर, प्रचंड विकारांनी जीवन भरलं. त्याचा परिणाम असा झाला की आहे ते गोडच काही लागे ना. हो, काहीच गोड लागे ना, कशातच रस वाटे ना. आणि परमार्थासारखं सुख कशात नाही हे जेव्हा कळतं ना, तेव्हा संतांच्या प्रत्येक बोलाचं महत्व कळतं. काय सुंदर बोल होते. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. कसं बोलायचं? बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. तुमच्या माझ्या हृदयातला परमात्मा आपल्या बोलण्यामुळे डोलला पाहिजे. जमेल का असं आमचं बोलणं? संध्याकाळी इकडून घरी यायला उशीर झाला, बरं का, मी आपलंच नाही सगळ्यांचं सांगते. उशीर झाला आणि अगदीच आता सगळं भांडी कुंडी आपण आवरून चकाचक केलं आणि आले. या गिळा खा, इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा एकदाची असं जर म्हटलं तर श्रीखंड बासुंदी वाडा उपयोग नाही, ते गोड लागणारच नाही. पण साधं जेवण असू दे, गरम करून. गिरिजाबाईंचाच प्रपंच का बघायचा आपण? का बघायचा? हजारो माणसं रोज वाड्यावरनं जेवून जात आहेत, पंक्तीच्या पंक्ती उठतायत, पण परिणाम असा होता. संतांचं तत्वज्ञान, सहज बोलणे, हित उपदेश, अत्यंत सहज. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, कुठेही क्रोध नाही, कुठेही मत्सर नाही. गर्वन्नोद्वहते न निंदती परान, नो भाषते निष्ठुरम, उक्तंकेन चिदः प्रियंच सहते, क्रोधंच नालंबते. राग नाही कधी, गर्व नाही कधी, विकार नाही कुठला चित्ताला शिवत. मग अशा संतांचं बोलणं, त्याचा परिणाम असा होतो की असे संत एक शक करता राजा महाराष्ट्राला देऊ करतात. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी राजमाता आऊसाहेब जिजाऊमासाहेब होत्याच, पण त्यांना भक्तीची आणि शक्तीची शिक्षा देणारे 2 अवलिया संत या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. वाद घालणाऱ्यांना घालत बसू देत, नक्की शिवाजी राजांचे गुरु कोण?
पण एका बाजूला शक्तीच्या सामर्थ्याची आणि उपासनेचं सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना शिकवणारे समर्थ सद्गुरू राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी आणि दुसऱ्या बाजूला भक्तीची दीक्षा देणारे देहुनिवासी आपले तुकोबराय, या दोघांनी सुद्धा छत्रपतींची इतकी सुंदर मनाची मेंदूची आणि मनगटाची मशागत केली. विजापूरच्या दरबारामध्ये ज्यावेळी त्या बडी बेगम साहेबेनी असा ताट, चांदीच्या त्या ताटामध्ये विडा फिरवला सगळ्या दरबारामध्ये, कुणीच तो विडा उचलायला तयार नव्हता. आदिलशाहीच्या दरबारामध्ये प्रसंग घडतो. ती बडी बेगम साहिबा सांगते, है कोई मई का लाल जो शिवाजी को पकड के ला सकता है. उचला म्हणली विडा, कुणीच उचलायला तयार नाही हो, कारण माहिती होतं शिवाजी जैसा खूंखार दुश्मन नहीं और शिवाजी जैसा दिलदार दोस्त नहीं. माहिती होतं राजांचा पराक्रम. छत्रपती शिवाजी नाव उच्चारलं तरी मुडद्यात प्राण यावा एवढी ताकद या नावामध्ये होती माझ्या राजांच्या. परिणाम या दरबारामध्ये ज्यावेळी हा विडा फिरला ना, इच्छा नसताना सुद्धा बडी बेगम साहिबा एक खोचे लागेल असं वाक्य बोलून गेली की क्या इस दरबार में कोई भी मर्द नहीं है. एवढं वाक्य बोलल्याबरोबर ते वाक्य लागलं आणि तो उठला. त्याच्या जाजमाच्या हालचालीवरच कळलं नेमकं कोण उठलंय. अफजल खान नावाचा प्रचंड क्रूर कर्मा सैतान होता. मूर्तिभंजक असं त्याचं नाव होतं. बच्चिकंज म्हणायचे त्याला. मूर्ती फोडायचा तो. हिंदूंच्या बाया बापड्यांवर अमानुष अत्याचार करायचा. समर्थ म्हणतात, कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्ट बिल्या, किती एक देशांतरा त्या विकिल्या, किती एक हाल होवोनी मेल्या. इतका भयानक अमानुष छळ करणारा तो क्रूर कर्मा उठला आणि विडा उचलला. पैजेचा विडा उचलून खान हुशारी नरजी बरळला खान हुशारी नरजी जी 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 जी. अरे शिवाजी तो पहाड़ का चूहा है म्हणाला. बारीक. शिवाजी तो पहाड़ का चूहा है, उसे यूं पकड़ के लाऊंगा. कोण म्हणते? अफजल खान. पण त्याला काय माहिती होतं? निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी तिथे रायगडावर बसला होता. राग येत नव्हता असं नाही, पण शिशुपालाचे 100 अपराध भरू देतो आणि मग परमात्मा गोपाल कृष्ण 151व्या अपराधाला सुदर्शन काढतो ना. त्या पद्धतीनं शिवाजी राजांना तुकोबरायांनी सांगावं, शिवबा काय करशील अफजल खानाचं. राजा मार्गदर्शन घेतात तुकोबरायांचं आणि तुकोबा म्हणतात, राजा बिनसू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नाबडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. जशास तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. उद्धटासी उद्धट, खटनाटासी खटनट, अगत्य करी समर्थ म्हणतात. आणि छत्रपती शिवराय वाट पाहतात हा आपल्या स्वराज्यामध्ये यावा. पण अफजल खान नावाचा तो क्रूर कर्म पठाण विडा उचलतो आणि तो म्हणतो, शिवाजी तो पहाड़ का चूहा है, उसे यूं पकड़ के लाऊंगा. बड़ी बेगम साहिबा खोचक एक वाक्य बोलली. ती म्हणते, अफजल खान चूहे को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए. बोलो म्हणली, उंदराला पकडायला किती सैन्य पाहिजे. अफजल खान म्हणतो, यूही कोई 20-22 हजार, 22,000 उंदराला पकडायला. कारण ताकद कळाली होती माझ्या राजाची. आणि तो म्हणतो, शिवाजीला असं पकडून आणीन. शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, बच्चा मराठ्याचा, नेम काय त्याचा. कदाचित घेईल माझा प्राण, कदाचित घेईल माझा प्राण. संगे 20,000 सैन्य घेऊन, संगे 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं. निघाला मोठ्या तयारीनं रजी, निघाला
मोठ्या तयारीनं जी 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 जी. कुठे गेला हो? विजापूरवरून थेट स्वराज्यात येणं खरं तर सोपं होतं. नॅशनल हायवे आता तर नाही का, सरळ होतं. पण तो आला नाही सरळ. तो म्हणाला शिवाजी राजाला कोण कोण ताकद देतं? ती तुळजापूरची भवानी त्याला ताकद देते काय? आणि छत्रपतींचा इतिहास असा आहे श्रोते हो, आम्हाला लाज वाटते धोतर नेसायची, आम्हाला लाज वाटते कपाळावर गंध लावायची, आम्हाला लाज वाटते हिंदू म्हणून घेण्याची आणि टोपी घालायची. पण माझ्या छत्रपतींनी कायम गळ्यामध्ये 64 कवड्यांची माळ गळ्यात घातली. देवीचा भुत्या म्हणून हातात पोत घेऊन माझा राजा नाचला होता. इतका सुंदर पोशाख धर्माभिमानी राजांनी चढवावा. आणि अफजल खानाची वाट पाहत असताना अफजल खान तुळजापूरच्या दिशेने आला. तुळजापूरच्या भवानी मातेच्या प्रांगणामध्ये आपला हत्ती आणला. आपलीच माणसं होती त्याच्या सैन्यात. आपल्या माणसांना सांगितलं आणा ती देवीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून. बघा, ज्या देवस्थानच्या माणसांची मन मनगट मजबूत नसतात तिथे असं घडतं. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, बारीक वाचा, वैभवास लोळविते साथ फाटकी, हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवते. हा या देशाचा इतिहास आहे. अनेकांनी फितुरी करून राष्ट्राचा इतिहास मलिन केला. अफजल खानाने सांगावं आणा ती देवी, आणि आपल्याच लोकांनी गंडकी शिळेची देवीची मूर्ती उपटून आणली. घण घातला जगदंबेवरती. त्या जगदंबेकडे पाहिलं, लळ 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 करणारी तिची ती जिव्हा पाहिली, तिचं ते तेजस्वी रूप पाहिलं. आणि अफजल खान म्हणतो हिंदू की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जी रहे हैं. आणि कुणाला काही कळायच्या आत खाडकन मूर्ती खाली टाकली. ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या. जाती घेऊन माणसं बोलवली. मूर्तीचे तुकडे भरडले, रांगोळी केली आणि तुळजापूरच्या प्रांगणामध्ये पसरवली. थाय 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 आपला हत्ती अफजल खान त्या मातीवर नाचवतो आणि म्हणतो मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. तुळजापूरला धडक मारली. तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली, भवानी फोडली. प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रलय मांडीला पंढरपुराला. प्रजा केली हैराण रस्त्याला, प्रजा केली हैराण रस्त्याला. तुळजापूरच्या आई जगदंबेवर घण घातला. पंढरपूरच्या पांडुरंगाकडे मोर्चा वळवला. पण आमच्या निष्ठावंत भक्तांनी पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवल्यामुळे पांडुरंगाला काही नाही धक्का पोहोचला. पण हा अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानासारख्या क्रूर कर्मा त्या पठाणाचा, आमच्या जगदंबेच्या अपमानाचा हिस्सा बदला, थोरल्या बंधूंच्या अपमानाचा बदला घेण्याकरता त्याचा वाघनाच्या नखांच्या साह्याने कोथळा बाहेर काढतात आणि स्वराज्याचं निशाण रोवतात. एक वेगळा इतिहास तुमच्या माझ्या समोर राजा ठेवून जातात. हे भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं श्रोते हो. याचा परिणाम काय, हे कशामुळे साध्य झालं आणि सिद्ध झालं? छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारी आई राजमाता तर होत्याच, पण त्याचबरोबर आमच्या तुकोबांनी आणि आमच्या समर्थांनी उत्तम मार्गदर्शन माझ्या राजांना करावं. कुणाच्या पायाशी बसावं हेही आमच्या लेकरांना कळावं. उत्तम पांडवांच्या कथा, उत्तम महापुरुषांच्या कथा जर आमच्या लेकरांनी ऐकल्या ना तर आमचं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. परवा मी एका मुलाला म्हटलं तू वाचतोस का रे, काही चांगलं वाचतोस का? तो म्हणला नाही वाचत ताई, माझं ट्विटरवर अकाउंट आहे, माझं फेसबुकवर अकाउंट आहे, मी व्हॉट्सअप चॅटिंग करतो आणि मला वेळच नाही मिळत. म्हटलं तू वाचत नाही? म्हणला नाही. म्हटलं आता तू वाचत नाही. अहो लेकरांना एक श्लोक धडी येत नाही. का नाही वाटत आपल्या लेकरांना भगवद्गीता आली पाहिजे? का नाही वाटत? मी हात जोडून सांगते माता माऊल्यांना की बसूया संध्याकाळी लेकरांना घेऊन, म्हणजे आपण बसूया आधी, मग लेकरं आपोआप बसतील नाही का? आपण त्यांना काही नकोय, त्यांना डामडौल नको, शानशौक नको, काही गोष्टी नाही दिल्या तरी चालतील, पण आपला बहुमूल्य वेळ लेकरांना देऊया. प्रचंड मोठी काळाची गरज आहे, नाही तर असा समाज निर्माण होईल पुढचा की भयानक. एक काळ होता जुना, तो निघून गेला बरं का, मागे निघून गेला. अख्खी जुनी पिढी संपती आपल्या समोरून आज.
एक काळ होता, श्रीमंत माणसं मनाने श्रीमंत होती, मनाने. पैशांची गरिबी असू दे पण मनाची श्रीमंती होती. संत वाङ्मयाचा परिसस्पर्श जीवनाला होता. थोडासा ज्ञानेश्वरीचा स्पर्श तुमच्या माझ्या लेकरांच्या आयुष्याला लहानपणापासून होऊ द्या. भगवद्गीतेचा स्पर्श थोडासा होऊ द्या. नाही परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं ना, तसं तुमच्या माझ्या लेकरांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तुकोबराय म्हणतात की अशा संतांच्या पायावर डोकं ठेवलं ना, जीव जरी ओतला तरी तो थोडा आहे. ठेवितो काय द्यावे त्या काय द्यावे त्यासी भागभूतराये. काय द्यावे त्यासी भागभूतराये. काय द्यावे त्यासी भागभूतराये. काय द्यावे त्यासी संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. अनन्य असे उपकार संतांचे या संबंध सृष्टीतलावर, या संबंध जीवसृष्टीवर, जीवात्म्याचं कल्याण करणारे संत आहेत बरं. म्हणून या अभंगामध्ये तुकोबरायांनी मज निरंतर जागविती, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, जागविती, शिकविती आणि शेवटच्या चरणामध्ये एक शब्द वापरलाय सांभाळिती. 3 प्रकारे तुमचं माझं रक्षण करणारे आणि तुमच्या माझ्या जीवनाला दिशा देणारे संत आहेत. मी
फार आपला वेळ घेणार नाही, मला माहिती आहे कीर्तनाची वेळ संपलेली आहे. पण खरं सांगू का, मी हात जोडून आपल्या सगळ्यांना का सांगते की नवीन पिढी जी आता आमच्या समोर येते ना, प्रचंड वारं पाश्चिमात्य संस्कृतीचं आहे. शिक्षणाचा प्रभाव इतका विलक्षण आहे पोरांवरती की तिथे आमचं धर्मशिक्षण नाही दिलं जात शाळांमध्ये. कारण पूर्वीच्या काळी गुरुकुलं होती, आश्रम व्यवस्था होती, तिथे शिक्षण दिलं जात होतं, संत वाङ्मयाचं शिक्षण दिलं जात होतं. आता आमच्या लेकरांना ते ज्ञान नाही. आमच्या लेकरांना मानव समाजाची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगितला जातो की माणसाची निर्मिती माकडापासून झाली. बरोबर आहे ना? शाळेत हेच आपण शिकलो. काही वेगळं शिकवलंय का? नाही. माणसाची निर्मिती माकडापासून झाली. वाटतंय तुम्हाला, पटतंय यापैकी काही? आपण माकडापासून झालो? छीछी. अहो ते शेपूट काय गळून पडलं म्हणे आणि मग ते माकडाचा माणूस काय झाला. ज्यांनी शोध लावला त्यांचे पूर्वज माकडं असतील, आपले नाहीत. आपले नाहीत. आपण लक्षात ठेवूया, आपल्या लेकरांना सांगूया शाळेत तुला काही शिकवू दे, पण आपली संस्कृती तुला सांगते. कारण भागवत नावाचा ग्रंथ आहे 18 पुराणांपैकी, त्यामध्ये वर्णन केलं व्यासांनी. ब्रह्मदेवांच्या शरीरापासून या जगातलं सगळ्यात पहिलं जोडपं तयार झालं. त्यांचं नाव आहे मनु आणि शतरूपा. मनूपासून तयार झालो म्हणून आम्ही मानव. माकडासारखं वागतो ही गोष्ट वेगळी आहे. माणूस असून सुद्धा दानवासारखा व्यवहार करतो आजूबाजूला ही गोष्ट वेगळी आहे. पण मनूचे म्हणून आम्ही मानव. इथे चंद्रवंश आणि सूर्यवंशाची निर्मिती झाली. भागवतामध्ये सगळी वंशावळ आहे रामांची आणि कृष्णांची, कधीतरी वाचूया. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या चंद्रवंशामध्ये भगवान प्रभू गोपालकृष्णांचा जन्म आहे. सूर्यवंशामध्ये प्रभू रामांचा जन्म आहे. रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाय प्रवचन न जाय. या चंद्रवंशामध्ये जन्माला आलेले प्रभू गोपालकृष्ण, त्या चंद्रवंशाचा पुढे झाला यदुवंश. यादव. गोपालकृष्णांचं आडनाव काय? यादव. पण म्हणले ते यादव गाईला चारा घालत होते. पुढचं नको बोलायला मी. हे चारा खातात. नंतरचे यादव आले, ते गाईचा चारा त्यांनी खाल्ला. पण गोपालकृष्ण हे यादव, यादवांचे झाले पुढच्या काळात जाधव. आणि त्याच जाधवांच्या घराण्यामध्ये सिंदखेड राजाला लखुजीराजे भोसले आणि आमच्या म्हाळसाबाई यांच्या पोटी या देशाची राजमाता, राष्ट्रमाता जन्माला येते, आऊसाहेब मासाहेब जिजाऊ माऊली. आणि इकडे सूर्यवंशामध्ये वेरूळच्या घृष्णेश्वराच्या कृपाशीर्वादाने असलेले घराणं भोसले घराणं. सूर्यवंशीय भोसले घराणं, चंद्रवंशीय जाधव घराणं. त्या भोसल्यांच्या कुळामध्ये सरदार मालोजीराजे भोसल्यांच्या पोटी जन्म घेतात शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ माऊलींचा विवाह होतो. चंद्रवंश सूर्यवंश एकत्र येतात, तेव्हा या भूमीला शक करता छत्रपती शिवाजी राजा मिळतो. हे आमचं भाग्य आहे. म्हणून लक्षात ठेवूया, आमचे पूर्वज माकडं नव्हते. आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत. आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे वारसदार आहोत. आम्ही रामाचे आणि कृष्णाचे वारसदार आहोत. त्यामुळे इतकी जाज्वल्य आणि उदात्त परंपरा आम्हाला लाभल्यानंतर सुद्धा जर आम्ही आमचं पतन आमच्याच हाताने जर करून घेणार असू ना, तर आमच्यासारखे निर्लज्ज आम्ही आहोत. मला माफ करा. मी हात जोडून सांगते, आपल्या लेकरांना योग्य ते धर्मशिक्षण घराघरात द्या, घराघरात द्या. काळाची खूप मोठी गरज आहे. मला सांगा ना, संतांनी एवढं सगळं वाङ्मय तुमच्या माझ्या करता दिलं. आमची पोरं तर इकडं वळत नाहीत. पण लहानपणापासून जर आम्ही त्यांना सवय लावली ना, एवढ्या एवढ्याशा पोरी असतात. दुकानामध्ये कसे कपडे त्यांच्याकरता मिळतात, अंग भरून कपडे घालायला, म्हणजे आईच तयार नसते मुलीच्या अंगावर. गॅदरिंगला पोरगी नाचते निंबुडा निंबुडा गाण्यावर, आणि बाप म्हणतो काय माझी पोरगी नाचते. किती निर्लज्जपणाचा कळस आहे मला सांगा. का नाही लव जिहाद घडणार? का नाही आमच्या लेकी बाळांकडे वाईट नजरेने कुणी बघणार? या समाजामध्ये एखादी मुलगी जर रस्त्याने चालली तर तिची छेड कोणीतरी काढतं आणि असंच एक टोळकं बाजूला बसतं आणि तो पराक्रम बघत राहतो. हे जर करत असाल तर तुम्ही छत्रपतींचं नाव घेण्याची आपली पात्रता नाही, हे समजावून चाला. कारण ज्या राज्यामध्ये स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धाचं जीवन सगळं सुरक्षित होतं, ते स्वराज्य आहे. ज्या राज्यामध्ये रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा स्पर्श करू देऊ नका, ही सैन्याला ताकीद होती राजांची, त्या मातीमध्ये आम्ही राहतो. त्या मातीचं ऋण आहे तुमच्या माझ्यावरती. म्हणून हात जोडून सांगते, सहलीला जाणारा एक मुलगा होता आणि आईला त्यांनी सांगितलं, आई माझी एका दिवसाची सहल आहे, मला पटकन डबा भरून दे. आई तुमच्यासारखी होती. आईनं बाळाला विचारलं, बाळा किती पोळ्या भरू डब्यात, किती चपात्या भरू? तो म्हणला, रोज मी 4 खातो ना दिवसाच्या, आजच्या डब्यात तू 6 चपात्या भर. मी सहलीला चाललोय, एका दिवसाची सहल आहे माझी, संध्याकाळी माघारी येणार आहे. आई तुमच्यासारखी होती. आईनं 20 पोळ्या भरल्या डब्यात. आणि मुलगा म्हणाला, माझ्या आईला तर काही अक्कलच नाही.
4 चपात्या 6 चपात्या मागितल्या आणि तिने 20 चपात्यांचा डबा भरून दिला. हे ओझं कधी वावरू? आई म्हणते, बाळा ओझं समजू नकोस, ही शिदोरी आहे तुझी, ही शिदोरी आहे. संस्कारांची शिदोरी देणं खूप गरजेचं आहे पुढच्या पिढीला. ही तुझी शिदोरी आहे, ही शिदोरी सांभाळ, देण्यातला आनंद घे माझ्या राजा. आता आम्ही मेलेल्याच्या मड्यावरचं सुद्धा त्या टाळूवरचं सुद्धा लोणी ओरबाडून आणि हिसकावून घेण्याची वृत्ती आजूबाजूला पाहतो. आणि त्याच पद्धतीनं बाबांसारखी, दीपक बाबांसारखी अनेक माणसं, म्हणजे इथे आली आहे म्हणून हे तोंड देखलं कौतुक नाही, पण अशी अनेक मंडळी आहेत की समाजाचं काहीतरी ऋण आहे, समाजाला काहीतरी देणं लागतो, अशी ही एक समाजाची आपण बाजू पाहतो. या समाजामध्ये देण्यातला आनंद घेऊया. दाता भवती वानवा म्हटले, देण्यातला आनंद घेऊया. त्या बाळाला आई सांगते, तुला पोट भरल्यानंतर दुसऱ्याला दे, वाट, दुसऱ्याला वाट. त्याची सहल सुरू झाली. सकाळी तो ट्रेकिंगला सुरुवात झाली. भूक लागली म्हणून शिक्षकांनी एका झाडाखाली सगळ्या मुलांना बसवलं. सगळी मुलं बसली. पहिल्याच दणक्यात ह्यांनी 6 चपात्या हाणल्या. मग म्हटलं माझी आई किती ग्रेट आहे, मी तर 6च पोळ्या मागत होतो, हिने मला 20 पोळ्यांचा डबा भरून दिला, आता मला दिवसभर ही शिदोरी पुरणार. श्रोते हो, आमच्या संतांना आम्ही माऊलीचा दर्जा दिला ना. माऊली आम्हाला संत सांगतात की ही शिदोरी आहे. घ्या ना 5व्या वर्षी हरिपाठ हातात, द्या ना 8व्या वर्षी भगवद्गीता हातात, अजून थोडे मोठे होऊ देत, 10व्या वर्षी द्या गाथेला स्पर्श करायला, द्या ज्ञानेश्वरीला स्पर्श करायला, करू दे नाही कळू दे, पण हातात तर घ्या. आणि असं करता 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 ही शिदोरी आयुष्यभर आपल्या सोबत राहील. वाङ्मयाची, संत साहित्याची, संत विचारांची, संतांच्या समृद्धीची. आणि मग अजिबात वाईट वाटून घेऊ नका, एक वाक्य सांगेन मी आपल्याला. वयाची 60 ओलांडल्यानंतर ही सहलच आहे ना आमच्या आयुष्याची. त्या मुलाला जसा तो डबा शेवटपर्यंत पुरला, तसा तुमच्या माझ्या आयुष्याला हा संत वाङ्मयाचा डबा, ही शिदोरी कायम पुरेल. आणि बदललं काहीतरी, शेवटच्या क्षणाला, बरं का, शेवटच्या क्षणाला वयाची 60 ओलांडल्यानंतर जगाने दिलेलं नाकारले पण जेव्हा तुमच्या माझ्या वाट्याला येतं ना, तुम्ही नसलात तरी चालेल. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. रक्ताचं पाणी, हाडाची काडं, जीवाचं रान करावं आपल्या लेकरा बाळांसाठी. आम्ही तर म्हणतो ते फ्लॅट भरून भरून, काय हप्ते भरून माणूस फ्लॅट होतो म्हणून त्याला फ्लॅट म्हणतात की काय. प्रचंड जमवतो आम्ही, हे माझं ते माझं करता करता, आणि सगळं इथं ठेवून जायचं हे ज्यावेळी जाणीव होते. आपलीच लेकरं म्हणतात तुम्ही नसलात तरी आम्हाला फरक पडत नाही. जगाने दिलेलं नाकारले पण वाट्याला येतं, तेव्हा तुमच्या माझ्या कामी काय येते, तर ही शिदोरी येते. शेवटच्या क्षणी हरिपाठ कामाला येतो, शेवटच्या क्षणी माऊलींची ज्ञानेश्वरी कामाला येते. अशी शिदोरी संतांनी तुम्हाला मला दिली आहे. बस एखादी गाय आपल्या वासराला ज्या पद्धतीने सांभाळते ना, त्या पद्धतीने संतांनी आम्हाला सांभाळले, यावर पूर्ण विश्वास ठेवूया. तुका म्हणे वत्स धेनु वेचाची, 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 कैसे माझा येते सांभाळीत, देश माझा येते कैसे माझा येते, कैसे माझा येते सांभाळीत, काय द्यावे त्याचे भावे भूतराजी, काय द्यावे त्याचे भावे भूतराजी. कैसे माझा येती सांभाळीत, कैसे माझा येती सांभाळीत, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. तुका म्हणे वत्सा धेनवेच्या चित्ती, तैसे माझा येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावे उतराई. मला माहितीये खूप घड्याळ आपलं पुढे गेले. रोजच्या नियमित वेळेनुसार कीर्तन खरं तर संपायला हवं होतं, पण ते पुढे गेल्या कारणाने आपल्या सगळ्यांची क्षमा मागते. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेळ वाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. उत्तम, अत्यंत गुणीजन, विद्वज्जन गायक